नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा चला आमच्या बरोबर जुन्नरमधल्या आणखीन एक किल्ल्याच्या सफरीला, किल्ले हडसर. तर मित्रांनो, आताच आम्ही शिवनेरी किल्ला केला, त्यानंतर आम्ही जुन्नरला आणि तिथून मग टेम्पो वरून आता आम्ही हडसर किल्ल्याच्या इथे आलेलो आहे. आणि तुम्ही जो बघताय हा हडसर किल्ला आहे. आणि माझ्यासोबत चंद्राज, राकेश, दशरथ आणि निखिल. आता आम्ही हडसर किल्ल्याच्या इथे जातोय. दुपारचं जेवण काही झालेलं नाही आहे, सगळे उपाशी पोटी चालतेत आणि उन्हाचा तडाखा आहे तसंच आहे. आता बघूया किती वेळात आम्ही पायऱ्यांपाशी पोहोचतो. तो हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली. या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेगडाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. तर मित्रांनो, आजच्या दिवसाचा किल्ला नंबर 2. आणि आता आम्ही आलेलो आहोत हडसरला. आता आम्ही पायथ्याच्या गावापासून हडसरपासून किमान 1 तासाचं अंतर पार केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघताय, आता ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि दशरथ आणि निखिल पुढे चालत आहे. सगळ्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे, कारण की सकाळी 8 वाजल्यापासून ट्रेक आम्ही स्टार्ट केलेला आहे. स्टार्टिंगला आम्ही लेण्याद्री केला, त्यानंतर शिवनेरी आणि त्यानंतर 2 वाजता आम्ही हडसर चालू केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. आणि आता दुपारचे 3:15 झालेले आहेत आणि अजूनही ट्रेक चालू आहे. पण पोरं काय थांबत नाहीत, नुसती चालतेच. तर मित्रांनो, आता ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत. तो जो पुढे गेला तो आमचा लीडर आहे, पण तो पण काही वाटत नाही पुढे जाईल म्हणून, कारण की याच्यानंतर 1 तासात आमची परत एसटी आहे आणि आम्हाला परत खाली उतरायचं आहे आणि परत जुन्नरला जायचं आहे आणि जुन्नरवरून परत एसटी पकडून परत चावंडला जायचं आहे. आणि अजून पण काय वाटत नाही यांच्याकडे बघून की आज आम्ही जाऊ म्हणून. जुन्नर ते हडसर हे साधारण 15 ते 20 किलोमीटरचे अंतर. हडसर गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी 2 ते 2.5 तासाचा वेळ लागतो. जुन्नर वन विभागाने येथे मोठ्या प्रमाणात गडाची सुधारणा केली आहे. गडावर जाण्यासाठी पायऱ्यांच्या बाजूला रेलिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आम्ही परत शिड्या चढून आलो आणि तुम्ही बघताय जवळजवळ 1 तास आम्ही चाललो आणि त्याच्यानंतर या परत शिड्या काय आज पाठ सोडत आता हा एवढा पॅच सगळ्यांच्या जीवावर झाला. आता ठेपले काय यांच्या पोटातून बाहेर निघतील वाटतं. पिचकू होणार आहे आता, पिचकू. जसे तुला कसं वाटतं आता एवढं चढणार की नाही? नाणेगडाच्या रक्षणाकरता बांधल्या गेलेल्या किल्ल्यांपैकीचा एक म्हणजे हडसरचा पर्वतगड. हडसरचा किल्ला म्हणून प्रख्यात असलेला हा गड म्हणजे बांधीव आणि कोरीव शिल्पकलेचा अनुपम अनुभूती आहे. कुकडी नदी आणि माणिकडोहाचा संगत लागलेला पर्वतगड प्राचीन काळापासून नाणेघाटाचा रक्षण करत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो दरवाजापाशी, तुम्ही बघताय, आणि सगळे खेळाडू बाद झालेले आहेत. कुणाचीच ताकद नाही पुढे जाण्याची. आणि अजून एक पॅच राहिलेला आहे. तर आपण विचारत राकेशला, जो लीड करत होता, त्याला कसं वाटतंय? थोडंसं डिफिकल्ट गेलं आम्हाला. ठेपले खाऊन जरा वरती चढलं तर थोडं त्रास झाला आहे. बघूया आता. चंद्राज, नो कमेंट्स. निखिलला विचारा. निखिल आज खूप चाललेला दिसतोय, कसं वाटतंय निखिल? खूप महिन्याने आलाय तू. हो, जवळपास बऱ्याच 6 ते 7 महिन्याने एवढा चालतोय. पण तू 5 किल्ल्यासाठी हा कसा बोलला? अजून पण भटकी बुदांमध्ये ते कमेंट चालू आहेत की तू कसा आला म्हणून. तर यावरती तू काय बोलू शकतो? इच्छा होती, आलो. अजून पण चालायचंय, तू चालू शकतो का? आणि चंद्राज काही हार मानत नाहीये, तो बघा अजूनही पुढे चालतोय. पॅच तेवढाच मोठा आहे. बघूया दशरथ, तुला काय म्हणायचं आहे का? म्हणजे तुझा तर हा म्हणजे खूप महिन्यांनी आहे किंवा वर्षांनी आहे म्हणता येईल. तुझी हालत कशी आहे आता? बेटर पहिला स्ट्रेक आहे, घाम काढलाय पूर्ण. बघूया आता. अजून पायऱ्याच आहेत छोट्याशा, त्यानंतर किल्ला संपेल. पुढे पठार आहे.
बघूया आता आम्ही आलोय परत एकदा पायऱ्यांचा बॅच आहे, छोटाच आहे. बघूया पण कुणाच्या पायामध्ये दम नाही आहे की तो पटापट पार करेल. तरी बघूया, निखिल आणि मी आता सोबत आहे. आता आम्हाला किती चालतं आहे तेवढं बघू. पण नक्कीच तुम्ही म्हणजे असं एका दिवसात 3 किल्ले 4 किल्ले घ्या. तुमची शरीराची योग्यता तपासून पहा तुम्हीच. नुसते फेसबुकवर पोस्ट करून काय होतं, फोटो दररोज कधीतरी किल्ल्यावरती पण या ना. समोरचा माणिक डोह आहे, घसा पूर्ण बसलाय पण पायऱ्या अजूनही आहेत. इझी ट्रेक म्हणून आम्ही हा किल्ला निवडलेला. जुन्नरमधले 5 किल्ले आज पिंजून काढणार आहोत. अजूनही रात्र बाकी आहे, उद्याचा दिवस बाकी आहे. बघूया कसं होतं ते. परत एकदा पायऱ्या, परत एकदा मुलांचं मनोबळ खाली आपटलेलं आहे आणि कोणी चालायच्या ताकदीमध्ये नाही आहे. पण काही नाही, चालतील, थोडंसंच आहे. बघूया, एवढा पण काय मोठा किल्ला नाही आहे. आज गड सर करायला एका बाजून पायऱ्यांचा आखीव साज आहे, तर दुसरीकडे मर्द माव्यांना साथ देणारी काळ्या कातळ्यांची गजांची वाट. सह्याद्रीतील सरळसोट उत्तालकडे तासून त्यापासून तयार केलेल्या गुफांची, महादरवाज्यांची आणि पायऱ्यांची रचना पाहून आपण थक्क होऊन जातो. ही शिल्पकला इथलीच आणि हा काळा कातळ इथलाच आणि त्यावर विजय मिळवलेले हे हातही इथलेच. परत एकदा कातळात कोरलेला दुसरा दरवाजा आलाय. तुम्ही बघू शकता किती अजोड काम आहे या किल्ल्याचं. आज म्हणजे पूर्ण हातात कोणीच नाही काय करू शकत. पाण्याचा साठा कमी, आताच कल्ला. परत गुफा, त्या देवड्या आहेत आणि माझे मित्र. परत पायऱ्या, वरती आकाश दिसतोय. मला वाटतं पठार आलेला आहे. टाकेपाशी आले पण पाणी खूपच खराब. किल्ल्यावरती फक्त आम्हीच, दशरथ, राकेश, निखिल आणि चंद्रास. हालत खूपच खराब झाले, पायात गोळे आलेत. हा, सकाळपासून चालतं मी, सकाळपासून टेम्पोमधून आलो पण ते पण पाय लांब करून पायात मुंग्या आलेल्या. तरी पण ही पोर आहे बघा, तो पडलेला हा एक निखिल, राकेश उभा होता आणि हा कुठे होता कोपऱ्यात काय माहिती. पूर्णतः पायात गोळे आलेत. तरी पण आम्हाला पूर्ण किल्ला खाली उतरायचा आहे. टाईम 5:30ची बस. वाजले किती? 4 वाजलेत. पाय काय चालू करायचं ट्रेक, पण कुणाची ताकद नाही वाटत पायामध्ये. आता 5 किल्ले करायचेच आहेत. चैलेंज किसी ने दिया है वो पूरा करना पड़ेगा. सुनने वालों सुनो, चैलेंज एक्सेप्टेड. कभी का चंद्रास एक्सेप्टेड. पोरं काय हार मानत नाही, पूर्ण किल्ला पार करणार आहेत. सरच्या माथ्यावर मध्ययुगीन धाटणीचे शिवालय आहे. देवळात गजानन आणि मारुतीरायसोबत विष्णूचे वाहन असलेल्या गरुड राजाचीही मूर्ती आहे. तर मित्रांनो, आता आम्ही परत परतीच्या वाट्याला निघालेलो आहोत. आणि हा जो तुम्ही बघताय तो तलाव आहे, पूर्ण खराब तलाव आहे. आता परत फ्रेश होऊन आम्ही निघालेलो आहे. आणि ते जे तुम्हाला लांबवर पसरलेलं दिसत ते माणिक डोह आहे आणि हा आहे राजवाडे, त्याचे पडीक अवशेष आहेत. बघूया, 4 वाजलेले आहेत. 5ची ST आहे जुन्नर स्टेशनला जायला. बघूया आता 1 तासात आम्हाला खाली उतरायचं आहे. मिळते की नाही माहीत नाही. त्यानंतर मग जुन्नरला जाऊन परत जुन्नरवरून आम्हाला चावंडला यायचं आहे. बघूया कसं होतंय, नक्कीच काहीतरी होईल.
तर मित्रांनो आता मी परत तोच पॅच आता उतरतोय. बघूया आता. राकेश परत लीड करतोय, त्यानंतर निखिल, चंद्रास आणि दशरथ. बघूया आता. पटापट तर निघालेत, पण पुढची परिस्थिती बघूया. दशरथ थकलेला आहे. आता वेळ झाली तुमची रजा घेण्याची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.